जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. इथे घ्यावो घ्यावो प्रदक्षिणा मध्ये प्रदक्षिणेबद्दल पद म्हटलेलं आहे. ते हरिचक्राच्या वेळेला म्हटलं होतं. त्यानंतर परत ते मध्ये काही घेता आलेलं नाही. आपल्याला कल्पना आहे आत्ताही मला दिसतात डोळ्यासमोर, पण काही बघितलं वेळ म्हटलं ते राहू देत असं ते कॅन्सल करावं लागलं. तसं ते पद काही परत घेता आलं नाही. फक्त त्यामध्ये श्री रामकृष्ण परमहंस किंवा कृष्णदास महाराज किंवा विश्वनाथ महाराज यांचा उल्लेख गुरु म्हणून केलेला आहे. अनेक ठिकाणी महाराज म्हणून सर्वसाधारणपणे सगळ्यांचा उल्लेख महाराज म्हणून केलेले आहेत. तर गुरु म्हणून केला आहे, यात काही वेगळा किंवा आणखीन काही वेगळा हे आहे का, वेगळा अर्थ आहे का किंवा आणखीन काही सुप्त अर्थ आहे का, अशा अर्थाचा एक प्रश्न आहे. फार मोठा सुप्त अर्थ त्याच्यात नाही. प्रदक्षिणा घ्यावं घ्यावं प्रदक्षिणा एक ठेका आहे. त्या ठेक्याशी जुळवून घेताना काही म्हणजे व्यक्तींच्या नामाचा किंवा त्यांचं स्मरण होणं हा उद्देश असतोच, पण त्याच्याबरोबर पूर्ण रामकृष्णही परमहंस एवढंही असतं आणि काही वेळेला रामकृष्णही असतं. मग त्याचा उल्लेख त्या प्रमाणात केला जातो. जसं आपल्याकडे इकडे आधीची कृपा करा जसं पद आहे, त्याच्यामध्ये जसेच्या तसे काही सगळ्यांचे शब्द उच्चारलेले आहेत. त्यामध्ये काही वेळेला थोडक्यात उच्चारले आहेत. आता महाराजांचा उल्लेख दीनदास गुरु असं म्हटलेला आहे. तेव्हा ब्रह्मचैतन्य हे काव्यशास्त्राच्या दृष्टीने त्यात बसत नाही, तशा अर्थाने हे काव्यशास्त्राच्या दृष्टीने काही बसत नाही. म्हणून त्यांचा उल्लेख तर व्हावा आणि त्याचा आधारही ते व्हावा, त्यांना ती प्रदक्षिणा अर्पणही व्हावी आणि आपलं इकडे ताल ठिकाणी सांभाळलं जावं अशासाठी केलेलं आहे. यापेक्षा हे जर काही फार नाही विचार केला तरी चालेल. प्रत्येकाचं स्मरण आणि आधार तेवढाच आहे. हे उल्लेख करण्याचा फक्त पद्धत किंवा त्यावेळेचं काव्याच्या दृष्टीनं त्याचा काही संबंध असेल तो एवढा आहे. आता जन पावन होत असे चरणी सुखसार विचार मिळे चरणी, हे समर्थ ह्या समर्थांच्या पदाचा अर्थ समजत नाही. तसं हे पद खूप मोठं आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण ते कधीतरी घेऊ त्यावेळेला आपण त्याचा अधिक विचार करू. आहे ह्या दोन ओळीचा सुद्धा अर्थ चटकन लक्षात येत नाही खरं सांगायचं तर. जन पावन होत असे आपल्या ज्या वेळेला समर्थ संकीर्तन झालं होतं तर त्यावेळेला जी काही पदांचे नुसते उल्लेख केले, एक दोन ओळी घेतल्या पुढे गेलो, दोन ओळी घेतल्या पुढे गेलो, ते इतका अपरंपार मोठा आहे की त्याच्यातलं जे विशेष परिचित नाही अशा स्वरूपाचं जे होतं ते घ्यायचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये प्रत्येक कडव्यामध्ये एक वेगवेगळा विचार सांगितलेला आहे. तर त्यात त्यांचा म्हणण्याचा भावार्थ काय आहे तो या दोन त्याचे जे ध्रुपदाचे चरण आहेत त्याच्यामध्ये येतात. जन पावन होत असे चरणी, तर जन पावन होत असे चरणी याचा अर्थ आपल्या दृष्टीनं किंवा सुखसार विचार मिळे चरणी. तर पावन का होतो तर सुखसाराचा विचार चरणी मिळतो त्यांच्याकडे गेल्यानंतर. म्हणजे अनेक वेळेला साधन म्हणून म्हणजे हा अनुभवही आम्ही बघितला की उदाहरणार्थ बाबांच्या खोलीमध्ये आपलं ज्या वेळेला चर्चेची किंवा भेटण्याची वेळ असेल त्यावेळेला आपलं तिथे कोपरा धरून बसून राहायचं. आता होती परवानगी चालत होतं म्हणून ठीक आहे, तर त्यावेळेला आपलं बसून राहायचं. यांचं त्यांच्या कानावरती काय पडतंय ती त्यांच्यातल्या चर्चा आहेत, पण त्या चर्चेमध्ये जाता जाता आपल्याला सार विचार मिळून जातो. म्हणजे उदाहरणार्थ मी त्यावेळेलाही बोललो होतो की दुःख तर ते कोणीतरी दुःख सांगायला आलं वगैरे ते झालं ते मी तुम्हाला तिकडे गेल्यावरच सांगेन. त्या मागे मी बोललो होतो आपल्याला, आता मालाडला गेल्यावरच मी ते तुम्हाला सांगेन. तेव्हा आता ते ठीक आहे म्हणाले. अर्थात त्यांचं दुःखही तेवढं तीव्र होतं नाही असं नाही. तर त्यांना अगदी विचारताना डोळ्यात पाणी आलं होतं, पण ते काय ते सांगवतही नव्हतं. कदाचित आम्ही 10 मिनिटं तिथे बसलो असो म्हणूनही नसेल किंवा काय असेल ते असेल, पण ते म्हटले आता मी तिकडे त्यांच्याबरोबरच ते ती जी तिकडून लोक यायचे गाडीने त्या गाडीतनंच ते आलेले होते आणि ते तिथलेच होत्या. तिथे त्यांना ते एरवी भेटत असतील. तर त्या गेल्यानंतर बाबांनी हा आमचं म्हणजे तर्कशास्त्राचा प्रश्न असल्यामुळे किंवा तत्त्वज्ञानाचा विषय असल्यामुळे ती जिज्ञासा तिथल्या तिथं पूर्ण झाली. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या गेल्यानंतर बाबांनी ते आपलं त्यांच्या हातावर प्रसाद ठेवला. ते गेल्या आणि असू दे म्हटले, नंतर बोलू म्हटले, म्हणजे काय हरकत नाही म्हटलं, इकडे मालाडलं.
काय बोलू. तर ते गेल्यानंतर बाबा म्हणाले की म्हणाले यांचं काय असणार, हे मालाडला गेल्यावर मला वेगळं काय सांगणार. आज ते त्यांना कित्येक वर्ष ओळखतात. म्हणजे ही काही आजची गोष्ट नाही. मालाडमध्ये एरवी ज्या त्यांना सांगतात की मी मालाडमध्येच आता तुम्हाला सांगेन, त्या अर्थी त्यांचं तेवढा आनंद इतक्या वर्षांचा आहे, इतकी वर्ष त्या त्यांचं ऐकता आहे, महाराजांचं ऐकतायत, तात्यासाहेबांचं सगळे ऐकलेलं आहे, हे सगळं ऐकलेलं आहे. अशा मंडळींना सुद्धा इथं काहीतरी असं दुःख आहे की जे प्रत्येकदा असं वाटतं की तिकडेच सांगू. ते म्हटले असणार काय, म्हणजे सून ऐकत नाहीशी झालेली आहे, नातवंडांचं सगळं केलं, कोणाला किंमत नाही, काय नाही, नणजा भावजया अमकं तमकं म्हटले, मला माहिती म्हटले. तेव्हा त्यावरनं ते काय म्हणाले की आपल्याकडे तर्कशास्त्रामध्ये जसे काही नियम आहेत, त्याच्यामध्ये काही नियम आहेत, त्याच्यातले हा लॉ ऑफ लिमिटेड रिझन हा नियम आहे. आमच्याकडे आहे, मात्र आम्हाला जे काही लॉज शिकवले त्यामध्ये हा होता. तर काही ठराविकच गोष्टी जगामध्ये काही कारणीभूत होणाऱ्या वस्तू आहेत, तर त्या लॉ ऑफ लिमिटेड रिझन खाली बसतात. तसं म्हणले हे जरी किती यांना भरून आलं पुन्हा त्या मालाडमध्ये भेटलं असल्याने पूर्वीही भेटलेले आहेत, तरीसुद्धा त्याचं साधारणपणे मर्यादा कारण आहे. ह्यांना बाबा असं काही होतं आहे की बाबा रामाचं दर्शन होत नाही, रोज रात्रीचे 3-3 वाजेपर्यंत असलं काही नाही आहे. जे काय असणार आहे ते म्हणले हे ऐकत नाही, 2 वेळा 3-3 वेळा सांगतो, वेळोवेळा कबूल करते, पुन्हा वागायचं असं वागते, ठरलेली म्हणले त्याच्यावर्ष काय असणार नाही. तर तिथं काय होतं की ह्याच्यात बघण्याची दृष्टिकोन मिळाला की प्रपंचामध्ये माणसाला जे सुखदुःखाचे काही भोगावं लागतं, तर त्याचे काही ठराविक कारणं आहेत. एकदा ती कारणं जर लक्षात आली तर आता ती कशी घ्यायची हे आपल्याला ठरवता येईल. ही साधारण असतातच, म्हणजे त्याच्यातले काही अपवादभूत असतात. एखाद्या व्यक्ती नसणं, जाणं किंवा अचानकपणे आपण किंवा अमकं तमकं असं एखादी गोष्ट असते, पण ती क्वचित एखाद्याच्या वेळेला असते, ती सुद्धा त्या लिमिटेड रिझनमध्येच बसते, कारण त्याचा एक क्लास आहे, त्या लिमिटेड रिझनमधला एक क्लास आहे तो की अनपेक्षित गोष्टींचा. पण उरलेला सगळा क्लास हा ठरलेल्या गोष्टींचाच आहे. त्यामुळं कुटुंबात मला त्रास आहे तर असं जर कोणी म्हणालं तर म्हणेन की म्हणजे तुमचं चांगलं चाललेलं दिसते, म्हणजे असं म्हणू नये, म्हणजे चांगलं म्हणजे त्रास आहे तर काय चांगलं चाललेलं आहे म्हणणार. तर मी म्हणणार की कुटुंबामध्ये याच्यापेक्षा आणखीन काय आठवण नाही का, कारण तुम्ही म्हणणारच कधीतरी की किती छान आहे असं तुम्हाला. हे ज्यावेळी तुम्ही ज्या वेळेला सांगता त्यावेळेला तो त्रास आत्ता नाही आहे, त्यावेळेला असेल, त्यावेळेला ज्या वेळेला कधी नसेल त्यावेळेला तुमची भेट होत नसेल किंवा तुम्ही ते बोलत नसाल, ज्यावेळेला आत्ता तो आहे त्यावेळेला तुम्हाला तो सांगावा असं वाटतं, तर एरवी तो नसतो, त्यावेळेला तुम्हाला त्याचं तसं वाटत नाही. तर तो कधी असतो कधी नसतो. तर कुटुंब आहे म्हणल्यानंतर जशी 5 माणसं आहेत म्हटल्यानंतर 5 प्रकारचे स्वभाव आहेत आणि 5 प्रकारच्या ठेवणी आहेत, तर त्यानुसार त्यांच्यात काहीतरी एकमेकांच्यात होणार. तर ते ज्या वेळेला काही सहन होणार काही नाही होणार, सहन नाही होणार तेव्हा त्रास म्हणून सांगणार, जेव्हा सहन होणार आणि ती आपल्या मनासारखे वागणार तेव्हा आनंद झाला म्हणून सांगणार. हेच प्रपंचाचं स्वरूप आहे. तर असं एकदा साधारण स्वरूप लक्षात आलं की काय आहे याच्यातलं सार हुडकण्याची प्रवृत्ती माणसाला यातून येते की हे जर असंच आहे तर सार वस्तू काही ही नाही जगामध्ये. सार हे एकच असतं फक्त, ते त्या सगळ्याचं सार जे आहे ते जर आनंद हे असेल तर ते ह्यात नाही आहे, हे सुखदुःखाचे आहे. ते प्रपंच हे सुखदुःखाचे आहेत आणि भगवंत हे सार आहे आणि ते आनंदाचं आहे. तर तिथे काहीच दुःख नाही, दुःख हा विषयच तिथेच नाही, कारण त्याला प्रतियोगीच नाही, काही समाधानाला प्रतियोगी काही नाही. तर ते तसं असल्यामुळे तिथे सार आहे. आता ते त्यांच्या जवळ बसल्यामुळं चरणी याचा अर्थ असा की कदाचित प्रत्यक्ष चरणी बसता येत असेल, कदाचित ते ग्रंथांच्या रूपाने, उपदेशाच्या रूपाने, त्या श्रवणाच्या रूपाने अशा मार्गाने बसता येत असेल. पण काही वेळेला असं होतं की असं नाही का निरूपणात होत की बाबा आपण आता बाबांचे निरूपण ऐकतो, ही इतकी निरूपण ऐकतो, या पुरुषांच्या अनेकांचे हे उपलब्ध आहे, तर ते सगळं ऐकता ऐकता लक्षात येतं अरे हे आपल्यावर सांगितलं काय, ह्यांना कसं काय माहिती झालं, म्हणजे ते असं होतं काही वेळेला. तर ते होतं याचाच अर्थ काय असतं की त्याच्याकडे एक मनाचा जो वावर आहे तो काही त्याचा वैयक्तिक नसतो, तो विश्वमनासारखं असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीला एकदम स्पर्श होऊन जातो आणि त्याचं दुःख सुखदुःख तिथे येऊन जातं आणि त्याची उत्तरं पण येऊन जातात. तर ती उत्तरं येऊन जातात ह्याचाच अर्थ हे आहे की हे सुखसार कशात याचा जो विचार आहे ना, आज काय झालं माणसाला हे नुसतं सुखदुःखाचा विचार दिला जातो. प्रपंचामध्ये आजपर्यंत विचार दिला जात नाही का, आई वडील एवढ्या गोष्टी देतात, ते काही विचार देत नाहीत का, ते विचार देतातच त्याला, संस्कार करतातच त्याला, पण त्याला हे सांगत नाही त्याच्याबरोबर की हे बघ ह्यात सुख आणि दुःख दोन्ही वाटायला येत असतात. हे लक्षातच ठेव. ह्यात तुझ्या वाट्याला आता सुख, आता एखाद्याचं लग्न ठरलं त्याला जर सांगितलं बाबा तुझ्या वाट्याला याच्या पुढे आता सुख आणि दुःख देऊ, तर तो म्हणे काय शुभेच्छा आहे त्या, असं तो व्यवहारानं गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे फक्त सत्पुरुषांच्याकडेच चांगल्या भाषेत आणि व्यवस्थित त्याला आयुष्यभर पुरेल अशा पद्धतीनं त्याला सांगितलं जाऊ शकतं, म्हणून तिकडे दाबलाय. आता तुला जेवढं जास्तीत जास्त म्हणून चांगलं वागायचं आहे, करायचं तेवढं तू कर, पण एक लक्षात ठेव की याची एक मर्यादा आहे आणि तेवढंच ते होऊ शकतं. याच्यापेक्षा जास्त काही मोडक्या वस्तूचा कारखाना आहे, तिथं दर वस्तू मिळणार कशी आपल्याला
काय करणार ह्याच्यात हे आहे, ह्याच्यात ते आहे, ह्याच्यात ते नाही, ह्याच्यात ते नाही, म्हणजे हे असंच आहे सगळं. तर ते त्याला असंही संकेत करायचं की तुला तुझा तसा प्रपंच विचार करू नको, तुझ्या आजूबाजूचे प्रपंच बघ, म्हणजे तुझ्या लक्षात येईल इथे हे मोडलेलं आहे, तिथं ते मोडलेलं आहे, तिथे हे नाही आहे, तिथं ते नाही, हे असं आहे. तर सर्व काही उत्तम असेल आणि आता असंच ते तसंच ठेवत, तर असं की तू याच्यात राहू नकोस, म्हणजे तुला पुढे काही फार त्रास होणार नाही. तर असं त्यांच्याकडून कळतं. तर या अर्थाने त्यांच्या चरणी, म्हणजे या अर्थाने की त्यांच्या अशी संबंध ठेवून आणि त्यांच्या ग्रंथांशी संबंध ठेवून, जसं आपल्याला शक्य असेल श्रवणाने संबंध ठेवून आपण शिकत असावं. त्यातून आपल्याला जो टिकणारी वस्तू आहे, म्हणजे हे सगळं शाश्वत आहे हे पटतं. शाश्वत काय आहे याची ओळख त्यांच्या चरणी होते, म्हणून त्यांच्या चरणी ते आहे. आणि म्हणून त्यांनी ज्यांना काय होतं की शाश्वत जर मिळालं तर मनुष्य पावन होतो. एरवी अपावन पावन हे आहेच संसार चित्तामध्ये. तर त्याला केवळ पावन, केवळ पवित्र चित्त ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये कसलीच मलिनता चालत नाही, म्हणजे कोणाबद्दलच चालत नाही. म्हणजे ती आपल्याला दृष्टीनं ती बरोबर असते. आपल्याला असं वाटतं की माझं बरोबर आहे की नाही, त्या क्षणी प्रत्येकाला साधारणपणे आपापलं बरोबर आहे असंच वाटत असतं. आणि त्याच्या दृष्टीनं त्याचं जे काही केलेलं असते ते आदर्शच असतं, त्याच्या दृष्टीनं ते वर्तन बरोबरच असतं. पण ते त्यांचं जे तराजू आहे त्याच्यात ते नाही बसत. मग त्यांचा तराजू कोणता आहे आणि त्यात कसं मापलं जातं, तर चित्त आपलं कसं असावं असं त्यांना अभिप्रेत आहे. आता इथे आपण चित्तावरती अभंग म्हणतो की चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, कल्पांती खिन्न होऊ देऊन. आता खिन्न होऊ नये हे त्याच्या दृष्टीनं त्यांनी चित्ताची स्थिती धरलेली आहे. तर ती आदर्श स्थिती आहे ह्याची ओळख त्यांच्या तिथं होते. मग त्या ठिकाणी चित्त खऱ्या अर्थाने पावन होतं. मग करणारं जग पावन झालंय का, ते जग नाही पावन झालं, जग आपल्या परीनं चालूच राहणार, पण माझं चित्त पावन होतं. मुक्त व्हायची संधी मला आहे. जग मुक्त कधी होईल हा प्रश्न विचारण्यात काय अर्थ नाही, पण मला मुक्त कधी होता येईल हे विचारता येईल, ते कसं होता येईल हे विचारता येईल. यासाठी त्यांच्या चरणी असावं असं हा त्यांचं म्हणण्याचं मूळ अर्थ. त्या अर्थाने आपण पावन होतो. आणि पावन चित्ताचा म्हणजे काय मी त्याला पावन म्हणतो, शुद्ध म्हणतात, काही तुम्ही कोणताही शब्द वापरला. आपण इकडे साधनं सगळी चित्तशुद्धीसाठी सांगितली, हृदयशुद्धीसाठी जातात. हृदयशुद्धीत काय असायचे, चित्तशुद्धी. तर चित्तशुद्धीसाठीच सांगितली. तर त्या चित्तामध्ये कसल्याही प्रकारचा नकारात्मक कोणतीही गोष्ट नाही, ठसा नाही, काही नाही, मोकळं आहे. आपण एखाद्याकडे मन मोकळं करतो साध्या भाषेमध्ये, जे अर्थात पुन्हा ते भरून जातं. ज्या पद्धतीने मोकळं होतं तर त्या पद्धतीने ते पुन्हा एकदा भरून जातं. तर तसलं मोकळं नाही. तर चित्त मोकळं आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती आहे असं जे म्हटलेलं आहे तिथे त्या अर्थाने म्हटलेलं आहे. वृत्ती मोकळी आहे, सगळ्याला सामोरं तशाच पद्धतीने जायला त्याची तयारी आहे. लहानाचा असो, मोठ्याचा असो, असो सुखाचा असो, दुःखाचा असो, तितक्याच आनंदाने ते त्या गोष्टीला समोर जातात. तर त्यावेळेला जाताना जे चित्त लागतं ते मोकळं आणि पावन असेल तर मनुष्यावर त्याचे परिणाम त्याच्यावर होत नाही. या शुद्ध चित्ताचे चमत्कार त्याच्यावर होतो, परिणाम त्याच्यावर होतो आणि त्याचं चित्त शांत होतं. संतांच्या संगतीचा हे एक परिणाम असतो नेहमी की आपलं चित्त शांत होतं. त्याची चित्ताची काळजी करायचं की आपल्याला कारण नाही, ते शुद्ध असतं आणि पवित्र असतं. त्यामुळे तिथे ते पावन असल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून आपलं चित्त शांत होतं. तर सर्वसाधारणपणे महाराजांनी जी सत्पुरुषांची खूण सांगितली ती सुद्धा तीच सांगितली आहे की त्यांच्याकडे आनंद सतत असतो आणि काही न करता सहवासात राहिलं तरी नुसतं आपल्याला आनंद होतो. म्हणजे आपली दुःख त्याच्यापुढे लहान वाटायला लागतात. ते सगळं काय जे काही आपल्याला मोठं वाटत असतं ते सगळं छोटं वाटतं. हे सगळे आपोआप होणारे परिणाम आहेत. त्यामुळे म्हणले त्याचं ओळखायच्या ज्या कोणा सांगितल्या त्यात ही एक आहे. तसं चित्त शुद्ध होतं आणि मग चित्त शुद्ध असल्यानंतर आपल्याला जगामधले दोष त्रास हे सगळे आपलेच कमी होतात. कारण अगदी हेच आहे, म्हणजे स्वच्छ पाण्यासारखं काम असतं. त्यामुळे जसं तुकोबाने म्हटलं शुद्ध चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही नगाची सर्पदया वगैरे, हे सगळं काय आहे. तर त्यांना ते का तसे वाटतात किंवा त्यांच्यासमोर हे चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होते, व्याघ्रही न खाती सर्पदया. तेव्हा ते वाघ सर्प खात नाही. त्यांच्या भजनाला येऊन बसायचं ना आपल्या विश्वनाथ बाबांच्या किंवांच्या, हे सगळे त्याच्यामुळेच की तिथे चित्तशुद्ध एवढं इतकं चित्तशुद्ध असेल की जिथे हिंसता हा स्वभाव आहे एखाद्या पशुचा आणि तो येऊन डफलीच्या त्या आवाजावर याच्या आवाजावर भजनाला येऊन बसतोय, त्या काय चालू आहे त्या बाबांच्या भजनाला, तर ते कसं काय होऊ शकतं. म्हणजे हे एवढ्याचमुळे होऊ शकतं की इतकं चित्तशुद्ध आहे आणि त्यातून येणारा प्रतिध्वनी हा इतका भगवंताचा आहे, येणारा ध्वनी हा इतका भगवंताचा आहे की त्याचा जो ज्यावेळेला पडसा तो म्हणतो त्यावेळेला तिथले त्या हिंसता सुद्धा त्याची विसरून जात होतो आणि तो आनंदामध्ये तिथे येऊन बसतो. म्हणजे त्याला आनंद देण्याचं सामर्थ्य या भजनामध्ये किंवा त्या चित्तामध्ये आहे, मूर्ती करणाऱ्या चित्तामध्ये आहे. असं व्हावं म्हणून हे आहे. माझं दैनंदिन जप होत नाही, अनेकदा ठरवूनही तो मागे पडतो, तर या बाबतीत काय करावं.
तर ही चिठी एकच आहे, पण कदाचित अनेकांची असू शकेल, म्हणजे कारण चिठ्ठ्या याच अर्थाचे काही अजून चिठ्ठ्या दिसत नाही दिसतं. तर बरोबर आहे, दैनंदिन जप होत नाही याचा अर्थ मला एक बरा वाटला की निदान दैनंदिन जप आपला आहे. नाही का, म्हणजे काही काहींचा असं मार्ग असतो, आपल्याला उगाच पत्करलं आणि नाही जमलं म्हणजे त्याला न करा हाच उत्तर राहतं. दुसरं काय उत्तरच नाही ना, की आपण काहीतरी कमिटमेंट करायची आहे, जणू काय हे सगळं पाळणारच आहे आत्तापर्यंत आयुष्यभर कमिटमेंट पाळतच आले. तर तसं काही नाही. तर तिथे ही देवाची कमिटमेंट आहे, दैनंदिन जप ही देवाची कमिटमेंट आहे. ही कशासाठी आहे, तर बाबा तू मला एवढे श्वास दिले, त्यात काही तू कमी जास्त करीत नाहीस, मी माझ्या काहीतरी ठरवावं आणि त्याची काहीतरी परतफेड करावी, काही कृतज्ञता व्यक्त करावी, यासाठी केलेला तो संकल्प आहे. आपण काही 21,600 वेळा वगैरे ते नाही करत काही, पण निदान आपण एवढं तरी करतो की 5,000 जप करेन, 3,000 जप करेन, काय आपल्याला जमेल ते करेन, काहीतरी ठरवलेलं असेल तर ते मागं पडतं. हे बरोबर आहे की आपण ठरवतो, ही यातली अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि दैनंदिनच ठरवलेलं असावं. कारण साप्ताहिक ठरवलेलं साधारणपणे सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी करण्याकडे प्रवृत्ती असते. कारण आपण शाळेचे अभ्यासही साधारणपणे फेब्रुवारी-मार्चमध्ये करायची सवय असते. तर सगळीकडे तसं असल्यामुळे शेवटच्या दिवशी गाठायचं, टॅग भरायचा, शेवटच्या दिवशी दुपारी 3, 5, 3, 10, 3:30 म्हणजे आहे ना दिवस मागे एखादा, तर त्या दिवशी नाही. तसं आपल्याला तोपर्यंत मुदत आहे, त्यामुळे मग उद्या भरू शकतो, परवा भरू शकतो. सगळीकडे आपली साधारण प्रवृत्ती अशी आहे की अगदी शेवटच्या क्षणी तिथे अगदी काही आधीपासून मुकाम ठोका असं माझं म्हणणं नाही, पण निदान त्यावेळेसाठी हे करावं ना. तर तसं ते नाही आहे की अगदी जूनला बैठक मारून बसावं, इतकंही माझं म्हणणं नाही. ते काहीतरी नियोजन असू शकतं माणसाचं की या नियोजनाप्रमाणे गेलो तर ते सोपं होईल उलटं काम, पण तसं होत नाही. आणि हे होत नाही, मग त्याने आपलं दैनंदिन ठरवावं आणि करावं. कारण शेवटी करून गाठेन अशी जप ही गोष्ट नाही, कारण शेवट माहीत नाही आपल्याला, धोका त्यातला तो आहे. शेवटी गाठेल म्हणजे पण कधी गाठाल शेवटी, म्हणजे कारण तुमचा शेवट कोणाला होणार आहे हे माहीत नाही, त्याची कुठली हिंट मिळत नाही. मग असं जर आहे, अहो साधीची पक्षांना जेवढं कळतं तेवढं सुद्धा आपल्याला मृत्यूची सूचना मिळत नाही. तसं विचार केला तर किती कमी आहे, त्याच्या खाली आहे खरोखर. आपण पक्ष्यांना सूचना मिळते म्हणून आपल्याला कधी इथे पक्षी दिसत नाही. बाबा नेहमी म्हणायचे ना, विश्वनाथ बाबांनी सांगितले की त्यांच्या मृतपक्षी आपल्याला असे सहसा, आता एखादा ॲक्सिडेंटल जो होतो तो पडतो एखाद्या विजेच्या धक्का लागला वगैरे, पण सर्वसाधारण हे चिमण्या वगैरे ह्या गोष्टी ह्या कधीही आपल्याला दिसत नाही तशा पडलेल्या. नाहीतर त्यांची संख्या किती आहे म्हणजे मुळामध्ये, आणि ते खरं म्हणजे मृत्युमुखी पडून असे किती पडलेले असायला पाहिजेत. ह्याच्यातलं काहीही चित्र आपल्याला दिसत नाही, कारण त्यांना मृत्यूची पूर्वसूचना मिळण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. आणि ती मिळाली की तेवढ्या सूचनेच्या प्रमाणे तिथून ते दरीत जातात जवळच्या आणि तिथे देह विसर्जन करत असतात. हे जे काही अजब गोष्ट म्हणजे, आणि ही पाहायला मिळते, म्हणजे याच्याबद्दल काही शंका नाही. जे लोक डोंगर दऱ्यात हिंडत असतील तर त्यांना माहिती असेल की दरीत गेल्यानंतर अनेकदा मृतपक्षी आढळतात आणि त्यांचं परस्पर त्यांची निसर्गही विल्हेवाट लावतो. पण हे जे काय आहे, ही यंत्रणा त्यांच्याजवळ आहे, त्यांना जेवढा सेन्स आहे याचा मृत्यूचा ते त्यांना आधी कळतं, म्हणून ते इथपासून दरीपर्यंतचा प्रवास करून देह टाकून देतात खाली. ह्याच्यातलं माणसाला ह्यातलं कळायचं सोडा, टाकायचं सोडा काय नाही हो, म्हणजे काही नाहीच आहे ह्याच्यातलं खरं सांगायचं तर. म्हणून हे कधी हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण रोज केलेलं बरं का, तेव्हा ह्याला दैनंदिन होत नाही आणि तो मागे पडतो अनेकदा ठरवूनही. तर ह्यात जे मागे पडतो ह्याचं जे कारण आहे ते की त्याच्याविषयीची एक तळमळ नसते. म्हणजे आपण आपली कारणं म्हणू शकतो की हे समजा राहायला तर काही फरक पडत नाही की माझं रोज जेवायचं ठरतं आणि मागे पडतो 2-3 दिवस नाही, कोणाला मान्य होणार नाही. म्हणजे मी केव्हा पुढे सांगण्यात अर्थ नाही. 8 दिवसाचं जप राहिल्या वगैरे किंवा ठीक आहे, पण 8 दिवसाचं जेवण राहिलं मग काय कामात होतो, मला अजिबात तो कामात असलं तो उभ्या जेवतो मनुष्य. पण असं म्हणत नाही की बा उभ्या नाम घेतो मग आडवा होतो झोपताना निदान, तर ते पण नाही. तो म्हणतो कलंडल्या मला झोप लागली, नुसता टेकायला गेलो जमीन त्याला भिंतीला आणि तिथं टेकल्या मला झोप लागली. आता तर सांगत नाही मी निरूपणा जनरल सांगतो. तर असं त्याला झोप लागली असं होऊ शकतं, पण असं त्याला नाम घेतात ते नामाच्या बाबतीत तसं होत नाही. नाम ठरवलेलं आहे आणि आज ते झालेलं नाही, त्यामुळे आता आपली झोपायची वेळ झाली, त्यामुळे आपण आता झोपलं पाहिजे हे तो ठरवतो. पण आता माझा जप राहिलेला आहे, तो जेव्हा संपेल त्यावेळेस मी झोपेल. जास्तीत जास्त काय होईल असं विचार करू क्षणभर, तर जास्तीत जास्त जप करता झोप लागेल. जेवढे झोप लागायच्या कालावधीमध्ये जाईल, 15 मिनटं जाईल, अर्धा तास जाईल, 20 मिनटं जाईल,
अशी काही माणसं असतात बुवा, असं डोळे मिटले की असे एकदम भगवंत दिसल्यासारखे त्यांना झोप लागते. काय सांगावं, असे पण आहेत. पण हे खूप अपवादभूत लोक आहेत. सर्वसाधारणपणे मनुष्य तळमळत असतोच, कारण तळमळीला एवढा प्रपंच त्याच्या मागे असतो. नसलं तर त्यांना लावून घेतलेला असतो, हे तितकंच. तर ते असं असल्यामुळं तो त्यात विचारात तळमळत असतो. आज झालेल्या गोष्टीवर तरी विचार चालू असतो, त्यात उद्या करायच्या गोष्टीवर तरी चालू असतो. तर आता हा जो वेळ आपला आहे, त्या वेळेत आपण नक्कीच आत्ता झालेलंही काही बदलू शकणार नाही आहे आणि उद्या होणारा आत्ता करू शकणार नाही आहे. मग हे जर नक्की आहे तर त्यावेळेला तरी ते करावं. मग त्यावेळेला करायला काही हरकत नाही. बरं करता करता समजा 1000 झाला, 12 माळा झाल्या, 15 माळा झाल्या आणि लागली जॉब. समजा 15 माळा पदरात पडल्या कोणी, शेवटी आपल्याच. त्यामुळे हे तर आहेच. आणि त्याच्या पुढे भगवंत ते झोपेत घेईन म्हणतोय म्हणजे ती आणि मदत आहे. परत ते बोनस आहे, धरायचं नाही. नाही तर मग काही मला विचारलं की किती तास झोप लागली, मी झोपताना समजा काय सांगतात. मला हे विचारलं की झोपताना नाम घ्यावं असं तुम्ही सांगितलं, ही युक्ती चांगली आहे. तर झोपताना मी नाम घेतो अलीकडे आणि उठल्या उठल्या नामाची आठवण होते, ही त्याची खूण आहे असं मी सांगितलं. ते सांगितलं, चुकलं असेल माझं कदाचित, पण सांगितलं मी. आणि होतं तसं एक अनुभव होता म्हणून मी तसं सांगितलं, त्यांनीही सांगितलेलं आहे. तर उठता उठता जाग येते त्यावेळेला पहिल्यांदा जप आठवतो असं होतं. आणि म्हणले आता हे तुम्ही सांगितलं, हे महाराजांनी सांगितले की झोपेत जबाबदारी माझी आहे. तर म्हटले मला एक साधारणपणे 6-7 तास झोप लागते. तेवढा गुणिले 3000 करून जपात धरू नका. आणि धरायचंच असेल तर महाराजांच्या वहीत मांडा, तुमच्या नको. आपलं काहीतरी मजा झालं म्हणजे प्रापंचिक मन काय असतं त्याचं मला सांगायचं. तर प्रापंचिक मन असा विचार करतं, ह्यात काही शॉर्टकट असेल तर तो करावा, तसं नको. झोपेपर्यंत जे 15 माळा झाल्या त्या तुमच्या, ते ठीक आहे. तर याची जी निकड जेवणाची आहे, जी पाण्याची आहे, जी आपल्या कामांची आहे, जी आपल्या व्यवसायाची आहे, व्यवसायाच्या वेळेला तिथे पोचलं पाहिजे, नोकरीच्या वेळेला तिथे पोचलं पाहिजे. अलीकडे ते अंगठा उठवायचा, ते अमकं करायचं वगैरे जे काय वानकडे आहे, तर त्याच्या पोटी मनुष्य पळत 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 जातो. आणि एकदा जाऊन ते येतं अंगठा उठवणं, कारण ते किती ते रेकॉर्ड होत असतं तुम्ही कितीला उठवलं ते. पूर्वी कसं मी मगाशी झालो आहे म्हणून सांगता येतं, तुम्हीच कुठे दिसला नाही साहेब म्हणता येत होतो. पण तसं काय राहिलं नाही. तू इथं बसलं की तिथं दिसतं तिकडं मुंबईत, इथं सुद्धा नाही. त्यामुळे इथं जर कळतंय तर त्यामुळे आता आपल्याला इथे जी निकड आहे त्याच्यामध्ये त्या दिवसाच्या पगाराचा किंवा त्या रजेचा याचा प्रश्न आहे म्हणून निकड. इथे आपल्याला काही तसे तरी निकड नाही म्हणून मागे पडतं. तर ती निकड नाही. आजचा दिवस माझा गेला तर उद्या करता येईल समजा. आणि सर्वसाधारणपणे असंच असतं की आजचं राहिलेलं आहे ते उद्या भरून काढू अशी कल्पना असते. आणि उद्याचंच राहतं मुळात, त्यामुळे भरून काढायचं राहतच ते. म्हणजे ते 2 दिवसाचं भरून काढायचं राहतं. आणि मग हळूहळू होतं काय की महिन्याभराचं असं राहिल्यानंतर ते भरून काढणं अशक्य असं वाटायला लागतं. आणि मग नंतर साधारणपणे मनाच्या प्रवासाप्रमाणे आपण जो मुळात टार्गेट केलं की नाही तेच चुकलं होतं. आणि देवाकडे आपल्याला केव्हाही ते बदलता येतं, त्यामुळे ते बदलतं. हे सगळं आपलं सवडीशास्त्र आहे, आपल्याला त्याची निकड नाही आहे, त्यामुळे तसं होतं. आता हे ठीक आहे की याबाबतीत काय करावं हा प्रश्न आहे. तेव्हा आपल्याला नामाची जी खरी निकड, खरं सांगायचं ना तर यातलं काय सहायला येईल, यातला माणूस सहायला येणार नाही, पैसा सहायला येणार नाही, बाहेरची गोष्टी कायदा कानून सहायला येणार नाही, पण यातलं नाम सहायला येईल. मागे मी एकदा बोललो होतो आपल्याला, आणि वारंवार तेच मला प्रचितीला तेच येतं. प्रचितीला माझं प्रचित आली आणि जे म्हटलं ना तर ते खरंच आहे. तर प्रचिती येण्यासारखी ती वस्तुस्थिती आहे की खरोखर मनापासून जर नाम घेत असेल तर त्याच्यासारखी मोस्ट कन्व्हर्टेबल वस्तू नाही. हे तितकंच खरं, मोस्ट कन्व्हर्टेबल. नाम तुम्हाला काय म्हणून हवं आहे उद्या, आपल्याला आवापासून काही नको आहे, आपण निष्ठापणे घेतो ठीक आहे. आपल्याला काय संकल्प करायचा तो आपण केला आहे, तो करतो. पण तरीसुद्धा आपल्याला अशी वेळ आली की या क्षणी मला आठवत नाही आहे, तर आठवून देण्याचं काम नाम करतो. स्मरण देण्याचं काम खरोखर कशातही नाही आहे, शक्ती कशातही नाही आहे. म्हणजे मी आठवायचं ठरवलं तर तीच गोष्ट आठवत नाही. उलटं तुम्ही आपला तो अंका असं म्हणून एकदा जर अडकला माणूस तर त्याला त्याचं नाव आठवत नाही म्हणजे नाही. त्याच्या बाजूच्या सगळ्या गल्लीतली नावं आठवतील पण त्याचं नाव नाही आठवणार. इतकी आपली परिस्थिती खरंची आहे. पण तरीसुद्धा नाम हे इतकं कन्व्हर्टेबल आहे की ते कसल्याही प्रकारे तुम्हाला मनुष्य नाही आहे, सोबत चाललाय रस्त्याने आणि खरोखर काय निर्जन आहे किंवा भाग आहे आणि कुठलीही सोबत नाही, तर त्या क्षणी त्याला सोबत आहे ती नाम त्याच्या रूपाने देऊ शकतं, ती माणसाच्या रूपाने देईल. मागा कुठेतरी दिवा दिसेल, काहीतरी होईल, पण त्याला सोबत हजर असेल. म्हणजे जेणेकरून त्याला सोबत आहे असं वाटेल, असा माणूस, असे वाहन, असे काही जे पास होईल, ते सगळं कुठल्याही म्हणजे इतकं कन्व्हर्टेबल काहीच नाही. आपलाही कुठला मनुष्य तिथे त्या क्षणी येऊ शकणार नाही, अशा ठिकाणी माणूस ते नाम हजर असतं. आपल्या अशा काही संकटाच्या किंवा अशा एकाकीपणाच्या अशा कुठल्याही परिस्थितीत आज आपण अगदी एकाकी होतो आणि आपल्याला खूप विषण्ण वाटते, बरोबर नाम असं माणूस होऊन तुमच्याकडे येईल त्यावेळेला
की खूप दिवसात आपली भेट झाली नाही म्हणून म्हटलं यावं. आता हे कोण आले? हे नाम आले, माणूस नाही आला. त्याला ज्या नामाने प्रेरणा दिली ते आलेले आहे. उत्तर सुचत नाही प्रश्नाचं. असं काही वेळेला होतं, काही सुचत नाही असं होतं आणि इकडे तिकडे हिंडत असतं. ते सहज काहीतरी पुस्तक काढतो, उघडतो, तर त्याचं उत्तर तिथे असतं. या क्षणी ते नाम पुस्तक आणि उत्तर होऊन आलेलं आहे. इतकं कन्व्हर्टेबल काय नाही खरं सांगायचं तर. त्या अर्थाने हे सगळं आपण लक्षात घ्यावं की त्याचं महात्म्य एवढं आहे आणि एवढी ज्ञानेश्वरी सांगा, एवढं सगळं सांगा, तेवढी गाथा गा, सगळं गा, पुन्हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे काय असेल? ज्यांच्या शब्दाला शाश्वत अर्थ आहे अशाने पुन्हा आपल्याला हेच करा म्हणून सांगावं शेवटी. तर ह्याच्यातनं आपल्याला कळतं की हे काय असेल. तर हे जर आपल्याला एकदा कळलेलं असेल तर प्रपंच त्याचे कर्तव्य कामात तर चालूच ठेवा, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण माझं काही ठीक आहे, मला जेवढं झेपेल, जेवढं ठरवलं असेल तेवढं तरी निदान, तर तेवढं तर मी करणारच. आता माझ्याकडून त्याच्यात आणखीन काय भर पडेल हा प्रश्न आहे. आता याच्यासाठी अनेकदा असं होतं की दैनंदिन जपाचं जर टार्गेट असेल तर त्याच्या बाबतीत ठरवताना आपली काही चूक झाली आहे का ते पण बघावं. म्हणजे खऱ्या अर्थाने, मी एस्केप अशा अर्थाने म्हणत नाही, पण काही वेळेला असं असू शकतं म्हणजे हे चुकवायचं किंवा हे करायचं किंवा त्याचं लक्ष नव्हतं अशा अर्थाने म्हणत नाही. ठरवताना त्याला उपलब्ध असलेल्या वेळात काहीतरी त्याचं जर चुकत असेल समजा एक तासभरच त्याच्याकडे उपलब्ध आहे, खऱ्या अर्थाने म्हणतो मी त्या आपापल्या परीने विचार करावा की खऱ्या अर्थाने 1 तास असेल, 2 तास असेल, काहीतरी त्याची वेळ आहे आणि ती धरताना त्यांनी समजा 1 तासाला 4,000 जप होतोय आणि त्यांनी धरताना 4च्या ऐवजी एकदम 10,000चं टार्गेट धरलं, मग दररोज ते मागे पडणार. तर असं जर होत असेल तर तसं काही करू नये. करताना माझं जे काही मला उपलब्ध वेळ आहे जो मी नक्की देऊ शकेन असं मला वाटते तेवढं एकदा ठरवल्यानंतर मात्र त्यात मागं पडू नये. भले त्या 10 माळा असतील तर 5 असतील, पण त्याबद्दल काय म्हणायचं नाही. त्या भावाच्या असाव्यात. मग आपण कमी करतो आहोत तर त्यांना भावाने तरी त्याची हे वाढावं, काय त्याचा परिणाम आहे किंवा काय त्याची आपली कृतज्ञता आहे ते भावाने वाढावे. तर हे करता येणं शक्य आहे तर ते करता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आपलं टेक्निकल म्हणून सांगतो, आपण आता काय सगळ्याच बाजूने विचार करतो म्हणून एक टेक्निकल पण मार्ग सांगतो. ही एक साधा संकल्प आहे, दैनंदिन संकल्प आहे ना माझा. कधी मागे पडू नये अशी माझी इच्छा आहे ना, शेवटच्या क्षणापर्यंत मागे पडू नये एवढं करता येणं शक्य आहे. त्यातल्या त्यात एक रविवार, एक सुट्टीचा दिवस, एक मंगळवार, काय आपला वार असेल तर ज्या दिवशी मला शक्य आहे. समजा एक माझा रोजचा संकल्प आहे आणि एक समजा 1 तासाचा संकल्प आहे. रोज मी 1 तास जप करतो, ठीक मान्य. 3 तास करत असेल, काय असेल ते. तर त्या दिवशी एक सुट्टी आहे. त्या दिवशी आपला समजा संकल्प आहे 3 तासाचा संकल्प आहे रोजचा किंवा 1 तासाचा संकल्प आहे. 1 तासाच्या ऐवजी त्या दिवशी पुन्हा एकदा संध्याकाळी बसायचं, दुसरा तास करायचा. झालं. आता हा तर जप आजचा नाही, दैनंदिन करतो ना, तो उद्याचा आहे. उद्याचा जप आपण आज केलेला आहे. आता उद्या सकाळी ज्या वेळेला करा त्यावेळेला तो दुसऱ्या दिवशीचा असेल. समजा सकाळी मी डोळे उघडलेच नाहीत तरी माझा जप त्या दिवशीचा झालेला असेल. इथपर्यंत करता येणं शक्य आहे. करायचं झालं तर हे टेक्निकल आहे पण आहे. इतकंही करणं शक्य आहे की माझा उद्याचा जप झालेला आहे. आता ह्यासाठी मी काय केलं तर एका दिवशी मी 2 दिवसाचा जप केला, फक्त एवढंच केलं. मी असं काही अचाट गोष्टी केलेली नाही. मी एवढंच केलं फक्त की एका दिवशी बसलो आणि 2 दिवसाचा जप केला. म्हणजे आपल्या मानसिकदृष्ट्या आपल्याला एक समाधान आहे की आज मी उद्याचा जप संपवून झोपतोय. उद्या मी उठलो नसलो तरी माझा जप झालेला आहे. भगवंताच्या दरबारी त्याला माझी नोंद घेणं भागच आहे किंवा माझ्यासाठी येणं भागच आहे. तर इथपर्यंत करता येणं शक्य आहे. आता ही एक बाजू झाली. दुसरी पर्याय म्हणून आहे, तोही सांग म्हणतो की आज माझा जप समजा 1 दिवसाचा काय 1 तासाचा जप आहे, 1 तासाचा जप आहे. एखाद दिवशी नामदिवस करावा. नामदिवसाबद्दल प्रश्न आहेच. नामदिवसाचं हे आहे समजा साधारणपणे 5 तास जप होतो, 6 तास जप होतो, काय आपला होत असेल नामदिवसाला तो एक नामदिवस ठरवावा. इतके दिवस इतक्या करा. कुठलं एक लग्न कार्य निघालं फुकट, म्हणजे फुकट नाही म्हणत मी, विकतच जावं लागतं पण फुकट त्याच्यात दिवस सगळा आपला जातो, पैसे जातात, खर्च होतो, सगळं सकाळपासून रात्रीपर्यंत म्हणू शकतात. हैराण होऊन शेवटी घरी येतो आणि तिथं पुन्हा काहीतरी झालेलंच असतं. मग ते पुन्हा सगळं पुरतं बोलायला मग नंतर पुढे 2 तास. तर त्यामुळे हे सगळं करून येतो. मग इतके रविवार, इतके काय ते सुट्टीचे दिवस, रजा काय ते जातच असतात ना, एक रजा घ्यावी, एक नामदिवस करा. आपला संकल्प रोजचा 1 तासाचा आहे. त्या दिवशी 5 तास जप करा. त्या दिवशीचा 1 तास सोडला तर 4 तास जप आपल्याकडे शिल्लक आहे. 1, 2, 3, 4 लिहून ठेवा डायरीमध्ये बाजूला. आज जप झाला नाही समजा, परिस्थिती अशी येऊ शकते की सकाळी उठल्यापासून अशा काही गोष्टी मागे लागलेल्या आहेत की रात्री झोप कसा पाटला झोपला हे सुद्धा कळलं नाही, इतकी त्याच्यावरती खरोखरच काम आहे अशी कल्पना करू. त्या दिवशी फक्त त्यातल्या एका जादा जपाच्या दिवसावर रेग मारायची की त्याचा जप आजचा झालेला आहे. आपण मला सांगा, प्रसंगाला लागता म्हणून पैसे साठवू शकतो, प्रसंगाला लागेल म्हणून जप नाही साठवता येणार. खरं काय शक्य मला नाही. 1 नामदिवस केला तर एवढं शक्य आहे. आता कधीतरी असं 4 महिन्यात 6 महिन्यात नामदिवस केला तरी हे शक्य आहे. आपलं किती टार्गेट आहे त्याच्यावर अवलंबून आहे, त्या प्रमाणातही म्हणू शकेल.
जो 3 तासाचं टार्गेट ठरवतो तो निवृत्त माणूस आहे किंवा त्याचा तेवढा वेळ द्यायला हा शक्य आहे. मग तो 3 जागी 6 तास ठेवेल आणि 1 दिवस 2 दिवस ठेवेल स्पेअरमध्ये, पण त्याच्याकडे त्याचं ते ठेवणं शक्य आहे. मग त्यावेळेला त्याला कमी नाही पडत. ज्याने अशा तऱ्हेनं साठवून ठेवलेलं आहे त्याला अशा तऱ्हेनं कमी पडणार नाही. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सुद्धा त्याचा जप दैनंदिन जप मागे पडायचं काही कारण नाही, हे करता येणं शक्य आहे. तर हे खरं. नंतर आता घेतलं काय म्हणजे लक्षात आलं की करताना केला वेळ काय हे आता याच्यात 9व्या अध्यायात सांगितलं आहे कर्म अर्पण करणं म्हणजे बरोबर आहे. एक्झॅक्टली काय असं विचारलेलं आहे. बरोबर आहे. कर्म करणं अर्पण करणं म्हणजे एक्झॅक्टली काय हे समजून घ्यायला गेलं. म्हणजे काय घर आहे आणि ते अर्पण करायचं आहे, तर त्याला काहीतरी दस्तऐवज आहे. तर तो आपण समजा काय भेट दिला, गिफ्ट टॅग भरला, काय तुम्ही विकत दिलं, काय ते पैसे मोकळे झालं, आता अर्पण करायचं आहे आपल्याला. तर अर्पण केल्यानंतर अर्पण हे कर्म सगळीच अर्पण करा असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यात तो संदर्भ त्यांचा 9व्या अध्यायातल्या कुठल्या तरी कर्मे अर्पणाची युक्ती सोपी वगैरे अशा जो काही ओवी असतील त्याच्या संदर्भात आहे. ठीक आहे. कर्म अर्पण करणं म्हणजे असं स्थिती असावी की जे कर्म झालं ते माझं नाव. दुसऱ्याचं कर्म असल्यानंतर आपला त्याच्याशी किती संबंध असतो. समजा त्या कर्माने तुमच्या गळ्यात हारी पडणार आहे, कदाचित निंदाही होणार आहे. ते जे कर्म आहे ते मी करताना माझं कर्तव्य म्हणून निवडलेलं आहे, गुरुची आज्ञा म्हणून निवडलेलं आहे. काहीतरी मार्ग असेल ना कर्म निवडण्याचा. कर्म निवडण्याचा तर मार्ग माझा काहीतरी आहे. ते आपण आता पौल वाटेल तसं विचारतो की माझं कर्तव्य काय तो मला कळावं. ते मी कर्तव्य म्हणून केलं. कर्तव्य म्हणून मांडलेली कर्म आहे ती मनाने किंवा यांनी दोघांनी यांनी तरी मांडलेली नाही कर्म नव्हे. कर्म कर्तव्य म्हणून मांडलेली कर्म आहेत. 1 2 3 4 5 काय जे असतील ती प्रपंचातले मुलांच्याबद्दल त्याच्याबद्दल मांडली, त्याप्रमाणे मी ती केली. आता दुसऱ्याच्या त्यांनी ती केली असती तर त्याच्या मनात त्याच्या कर्मांबद्दल आपल्या मनात काय राहिलं असतं, आपल्याला त्याची आठवण पण झाली असती, केलेल्याचंही आठवण नाही. तर दान कसं दिलेल्याचं सुद्धा आठवण आहे, दिलं ह्याची सुद्धा आठवण राहू नये. काय दिलं त्याची तर नाहीच नाही, पण जे दिलं त्याची पण आठवण राहू नये. तर असं अर्पण करणं म्हणजे मनातून ती गोष्ट जाणं. एक्झॅक्टली म्हणजे मनात त्याचं काहीही नसतं. परत त्याच्या प्रतिक्रिया असतात मनामध्ये. दिलेल्याची जाणीव असते, त्यांनी दिलेल्याची जाणीव ठेवली की नाही हे असतं. मग त्याची प्रतिक्रिया काय झाली हे असतं. मग ते त्याबद्दल काय म्हणाले हे असतं. किती गोष्टी त्या मन सांभाळत असतं त्याच्याबद्दल. म्हणजे कर्म नसतं हातात, झालेलं असतं करून. वस्तू दिली, एक दान आहे, कर्म करण्याची युक्ती दान आहे. तर दान दिलेलं आहे, तर दिल्यानंतर ते दान जातं त्याच्याकडे. ती वस्तू प्रत्यक्ष आहे. समजा एखादी वस्तू आहे, खरं पैसा आहे, काय आहे ते दिलेलं आहे, ते खरं त्याच्याकडे आहे. पण माझ्या मनात ते तसंच्या तसं असतं. जे मी कधी घेतलं होतं, कुठून घेतलं होतं, किती चांगलं होतं, मला कोणी दिलं होतं, काय ते सगळं माझ्या मनात असतं. आणि वस्तू मात्र त्याच्या घरात असते दान दिली. तर ती दान दिली ना आता ती त्यांची ना. म्हणजे आपल्याला ओळखली सुद्धा नाही पाहिजे की आपली होती. ओळखली सुद्धा नाही पाहिजे. अरे आपली वस्तू तुम्ही म्हणताय कमाल हो असली असं काय एखाद्या वेळेला कोणाला टोक असं वाटायला पाहिजे. म्हणजे आता तुमच्याकडून ती पुसलं गेलं आहे पूर्ण. आपल्या पूर्वीच्या म्हणजे आता पूर्वीच्याच म्हटलं पाहिजे. स्लेट हे आता थोडं सगळं मागे पडलं कारण थोडं मागासलेलं वाटायला लागलं ते. तर त्यामुळे त्याच्यासारखं खरं उपयुक्त काही नव्हतं. स्लेट पाट्या होत्या आपल्या साध्या पेन्सिलीनं आपण लिहितो. जी काही ज्याने घेऊन जुन्या पिढीचे लोक असतील निदान किंवा नवीन पिढीचे लिहितात काय कोणाला ठोक. पण जे काय लिहित असतील त्यावेळेला अक्षर लिहित होतो. आपल्याकडे बोळा काहीतरी स्पंज काहीतरी असायचं तर ते पुसून टाकायचं की पाठी कोरी. तेव्हा त्या कर्माच्या बाबतीत मनाची पाठी कोरी असणं म्हणजे कर्म अर्पण. आता फक्त इथे अर्पण करण्याचा संबंध आहे, त्यामुळे ते आपण भगवंताला अर्पण केली एवढं. कुणाचं काय हा प्रश्न नाही. मनाची पाठी कोरी ते पुसलं गेलं म्हणजे मनाची पाठी कोरी झाली. साधक उपासना जास्त प्रमाणात किंवा प्रामाणिकपणे करतात त्यांच्या वाट्याला शारीरिक व्याधी किंवा मानसिक त्रास जास्त होताना बरेच वेळा दिसतात. घरी गडबड काहीतरी. मात्र ज्या व्यक्ती उपासना प्रमाणातच करतात किंवा करीतच नाही अशा व्यक्ती ठणठणीत दिसतात. असं का होतं याचं तर मला वाटतं इथे शोधण्यापेक्षा बाहेर शोधायला पाहिजे खरं सांगायचं. कारण इथे ते उपासना करणारीच मंडळी बसेल म्हणजे त्यांना यातला करायचे त्रास होत असेल.
हे बरोबर आहे, म्हणजे व्यवहारात असं आढळतं. आणि हे या अर्थाने नाही, पण वेगळ्या अर्थाने बाहेर विचारलं जातं की जे लोक अमुक अमुक काय बटाटा करतात, अमुक करतात, तमुक करतात, त्या लोकांना काय होत नाही, आम्ही प्रामाणिकपणे राहतो, आम्हाला मात्र तसं होतो, अमुक होतो. अशा तऱ्हेचं बाहेर सुद्धा, म्हणजे ह्याच संदर्भात नसलं तरीसुद्धा याच क्लासमधला तो प्रश्न आहे, तर तिथे पण ते तसं वाटतं. तर हे उपासना जास्त केल्यामुळं शारीरिक व्याधी किंवा मानसिक त्रास वगैरे काही होणार नाही. उपासना जास्त केल्याचा परिणाम म्हणून तुम्ही जर समजा प्रारब्ध भोगून संपवायची इच्छा तुमची असेल तर कदाचित जास्त जेवावं लागतं. तसं आहे थोडंसं, तसं जास्त थोडंसं अन्न खावं लागतं. तसं ते संपवायचं असेल तुम्हाला, कारण उपासना करणाऱ्यांचा अनेक जे उद्देश असतात त्याच्यात हा एक उद्देश असतो की प्रारब्धच भोगून संपवावं. मग एखाद्या वेळेला जर आपणच सांगितलं, म्हणजे शेवटी आपणच जर प्रार्थना केलेली असेल तर तसं होऊ शकतं. आणि तो प्रार्थना करतो आणि त्याला लवकर मुक्त करावं आणि त्याला परत देह घ्यावा लागू नये अशी जर परमेश्वराची इच्छा असेल, खरोखरच त्याला असं वाटत असेल, तर तो त्याला जास्त देतो. तुम्ही न मागतो सुद्धा थोडं सोस, काय हरकत नाही. कारण हा सोसू शकतो. साहे ओझे त्याची द्या आहे. हे जे ज्यांच्या वाट्याला हे शारीरिक व्याधी आणि मानसिक त्रास वगैरे दिसतात असं म्हटले ना सुरुवातीपणे, जास्त प्रमाणात किंवा प्रामाणिकपणे जास्त उपासना करतात, तर त्यांची सोसण्याची शक्ती पण जास्त असते. ते ठणठणी दिसतात ना, त्यांना सोसवतो कमी, खरं सांगायचं. या सोसवत नाही. बघा तुम्ही, जी माणसं सर्वसाधारणपणे ठणठणीत वगैरे असतात आणि ज्यांना सतत ठणठणीत राहायची सवय आहे, त्यांना जरा काहीतरी झालं ना, नुसतं पोट दुखलं, एखादी ठेच लागली तरी सगळं हलवून सोडतात कर सगळं. आणि ज्यांना सोसायची सवय आहे की नाही, ते निवांत सोसत बसले असतात. काय म्हणतात, काहीतरी होतच असते तर त्यांना ती सवय असते. कारण मुळात काय आहे, शरीर दुःखाकडे बघण्याचा दोघांचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते फरकच आहे. तो शरीर दुःखाला किंमत देत नाही. तो म्हणतो या मार्गाने माझं प्रारब्ध फिटतं. प्रारब्ध फेडण्याचे अनेक मार्ग आहेत. ते पैशाचं नुकसान होऊन जाईल, ते कसलं तरी कोणीतरी मनुष्य फसवून जाईल, तो गाडीला काहीतरी होईल, काही होऊन जाईल, कसल्याही मार्गाने ते प्रारब्ध फेटेल. तसं ते शरीर दुःखाने जास्त करून फिटतं, कारण ते थेट संबंध असतो आणि त्यामधून ते फिटतं. तर त्यामुळे तशा मार्गाने फिटलं तरी त्याच्याविषयी कन्सर्न नसतो. म्हणजे जसं रमण म्हणले की तुम्हाला काय ऑपरेट करायचं आहे, तर ते इथे गळू ऑपरेट करायचं आहे, तर त्याच्यासाठी भूल द्यावी लागेल, कारण याच्या वेदना फार असतात. ते म्हणले काय हरकत नाही, तुम्ही भूल देण्याची काही गरज नाही, तुम्ही ऑपरेट करू शकता, तर तुम्ही ऑपरेट करा. ते म्हणले, आता रमण असल्यामुळे पुढे बोलायचं की तशी हे नव्हतं, त्यांच्या पुढे बोलण्याची हिंमत नव्हती. त्यांनी ते ऑपरेट करायचं ठरवलं आणि त्यांनी ते केलं. तर ते काय म्हणले की म्हणजे त्यांनी होतं काय, तर ते म्हटले मग तुम्हाला वेदना झाल्या तर तुम्ही काय करणार. ते म्हटले तिथली जाणीव काढून घेता येते. शरीराच्या कुठल्याही भागातली आपल्याला जाणीव काढून घेता येते. म्हटले तुम्हाला जिथे करायचं आहे तेवढं फक्त मला सांगा की आता आम्ही ते करणार आहोत, की तिथली जाणीव मी काढून घेईन, मग तिथे तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता. आणि उलटं असं राहील की मी शुद्धीवर आहे, तुम्ही ते पाहतो, तुम्हाला ते पाहता येईल, मला त्यात म्हणजे त्यात रस आहे की ते कसं केलं जातं. मग दुसऱ्याचं ऑपरेशन आहे म्हटलं तर आपल्याला रगडायला लागतं इकडे, ते आपलं काय सांगता येईल. देहाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल बोललो की देहाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा असा आहे की त्याला जास्त दुःख म्हणजे हे जे वाटून मागून घेतात. म्हणजे विपदच संत न शाश्वत ना, ते विपदच संत न शाश्वत, आमच्या वाट्याला आणखीन दुःख दे. कारण काही वेळेला हे दुःखातच मरण जास्त राहतं. देवा रे देवा 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 करतोच म्हणणार. कारण काय शेवटी असं आहे की तिथेच त्याला आठवण होणार आहे. तो चांगला आयुष्य आरामात चाललेला आहे, तर त्याला कशाला देवाची आठवण होती. तर संध्याकाळी कोणी आठवण करून दिली तर करणार घरी गेल्यावर. तर ते हे आठवण, ही एरवी आठवण सुद्धा एरवी पण होते. ठेच लागू दे मनुष्य लगेच आई म्हणतो का नाही बघ, एरवी आईची आठवण किती वेळा काढतो. त्यामुळे दुःखातच आईची आठवण सुद्धा सहजपणे जे आई होतं, चटकन ठेच लागली आई म्हणून रोजगार येतो, तोच भगवंताच्याबद्दलचा येतो आणि ती तर सर्वांचीच आई आहे. तर त्यामुळे तिचं स्मरण दुःखामध्ये जास्त राहतं. त्यामुळे यांचं म्हणणं असं असतं की उलटं दुःख द्या, म्हणजे वाट्याला दिलीत तर बरं होईल, म्हणजे त्यामुळे आम्हाला तुमचं स्मरण होईल. समजा आम्ही ठणठणीत असू तर ती शक्यताच नाही आमच्याकडून की एवढे आम्ही विवेकी नाही आहोत की आपण ठणठणीत आहोत तर याबद्दल जास्त स्मरण करावं. उलटं खरं सांगायचं तर समजा आपल्या वाट्याला प्रकृती उत्तम असेल तर जास्त उपासना करावी, कारण त्याला ती शक्य आहे. आता ज्याच्या वाट्याला प्रकृती उत्तम आहे त्याला बैठक शक्य नाही, वेळ करणं शक्य नाही, ज्याला तास उपासना करणं शक्य नाही, हे उलट आहे, अडचणीत खरं म्हणजे. पण जर समजा असं काही दुःख असेल तर तो सावध राहतो आणि तो म्हणतो की हे दुःखमय आहे, आपण आपलं आनंदाचा मार्ग धरलेला व्हा, त्याच्याकडनं जास्त हे होतं. त्यामुळे परमेश्वराचं ह्याच्यात म्हणजे हे जे आपल्याला दिसतं तर त्याच्यात मुळात दृष्टिकोनात फरक आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रारब्ध त्या मार्गाने फिटतं म्हणून ते या लोकांना त्यात जास्त असल्याची कारणं, एक त्यांनी स्वतःही तसं मागितलेलं असतं की असेल तर माझं दुःख द्या, कारण का ते मला चुकणार नाही आहे.
प्रारब्धात माझ्या जर दुःख आहे तर ते मला आत्ता मी टाळाटाळ केली, तुम्ही जरी मध्यस्थी केली तर ते पुढे जाईल, पण ते मला पुन्हा उद्या दुसऱ्या चौकात उभं आहे, दुसऱ्या जन्माच्या चौकात ते उभं राहणार आहे. ते मला नको आहे. मला जे काय संपवायचं ते आत्ताच संपवायचं आहे. त्यामुळे मला या देहात मुक्त व्हायचं आहे असा निर्धार असल्यामुळे त्यांनी ते मागितलेलं असतं, म्हणून त्यांचं ते जास्त दिसतं आपल्याला. आता आपल्याला बाकीचे हे तपशील माहीत असतात, म्हणून आपल्याला दिसताना तेवढं दिसतं की अरे यांच्या वाट्याला जास्त दुःख आहे, यांच्या वाट्याला जास्त दुःख नाही. आणि एक आहे हे काय, कारण भावापलीकडे काही नसतं हे तर नक्कीच आहे. आता हे जर ठणठणीत राहत असतील, ती ठणठणीत लोकांनी काही भक्ती करू नये असं नाही, आणि असे किती लोक चांगले असतात तब्येतीने, आणि तरी सुद्धा ते भक्ती करतात असली, असे की करत नाहीत असं नाही. मग तर त्याचा आणि शरीर दुःखाचा संबंध काय आहे एवढं फक्त समजून घ्यायचं. तर ह्याच्यातले चांगली प्रकृती आहे तर ते काही करीत नाहीत आणि ते ठणठणीत करीत नाहीत असं म्हणणं अवघड आहे. कारण कोण किती काय उपासना करीत असेल हे आपल्याला सांगता येत नाही बाहेर, अवघड आहे. उपासना कोणाची किती कशी असेल हे सांगणं बाहेरून अवघड आहे. त्याची शरीर प्रकृती ठणठणीत आहे म्हणजे तो उपासना करीत असेल असं नाही. तो बसलेला तुम्हाला दिसला नसेल. आता मनात नाम चालू आहे, तर मनात नाम चालू आहे याचं तुम्हाला काय दिसणार, शरीर माझं होतं एवढंच दिसेल बाहेरून दिसताना, किंवा मी काही करत नाही असं वाटेल, पण प्रत्यक्षात तसं नसतं, ते सुरू असतं. म्हणजे सुरू जर असेल तर ते आपलं काम करत असतं. त्यामुळे उपासना ठरवणं हे बाहेरून अवघड असल्यामुळं आपण एवढं लक्षात ठेवावं की ते त्या दिसण्याशी हे काही संबंधित नाही आहे, आणि शरीरावरनं उपासनेचं काही संबंध ठेवायचं कारण नाही. आणि असं जरी दिसत असलं तर एक तर त्यांनी मागितलं असेल, नाही तर भगवंतानी ते संपवण्यासाठी त्याला जास्त दिलं असेल. दोन्ही शक्यता आहेत की बाबा तो मुक्त होऊ इच्छितो, तर त्याला जर अजून थोडंसं दुःख भोगलं तर हा लवकर मुक्त होईल, म्हणून ते दिलेलं आहे. तर असं लक्षात ठेवलं तर आपल्याला ह्याच्याकडे बघण्याचाही दृष्टिकोन येईल. हे काही संपलं नाही, पुढच्या वेळेला उरलेलं संपवण्याचा प्रयत्न करतो. ओळखीचं काहीतरी प्रॉब्लेम आहे असं. वेळेच्या भावी थांबतो आता, आपली वेळ झाली, त्यामुळे उरलेलं काय असेल पुढच्या वेळेस आपण. शेवटी जे कल्याणांचा उल्लेख आहे तिथे धामाचे कल्याणाचे म्हटलेलं आहे. काय असतं, मनुष्याचं खरं मनुष्य ॲट रेस्ट कुठे असतो, म्हणजे आता ह्या ना आपल्या वेळ जाऊ नये हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. पण म्हणताना नेहमी मला तिथे आलं की आठवण होते की अरे हे आपल्या समोर असावं, म्हणजे असलेलं बरं असेलही की मनुष्य सगळ्यात ॲट रेस्ट म्हणतो. कितीही फिरू दे, कितीही येऊ दे, ऑफिस होऊ दे, बाहेर जाऊ दे, यात्रा करू दे, काय करू, याला घरी गेलो जीव टाकतो, म्हणजे असं होते शेवटी घरी जातो जीव टाकतो. म्हणजे त्याचं ते काय असतं की त्याची ती खरी विसाव्याची जागा असते. विश्रांतीचा मनुष्य कुठे असतो तर घरी असतो खऱ्या अर्थाने. तर घरी आला की तो विश्राम पावतो त्या अर्थाने. तर त्यामुळं त्याला खरी जी विश्रांती होती मनाला ती त्याच्या घरामध्ये होती. तेव्हा इथे कल्याणानं कुठे विश्रांती होत असेल तर त्यांच्या गुरूंच्या ठाई होते. धामाची कल्याणास मम स्वामी निशिनी अंतरे